आकाशवाणी मुंबई केंद्र. रसिक हो, आता आपण ऐकूया देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम विजयी भारत हो महान. लेखिका अपर्णा मोडक, त्यांच्यासह भाग घेतला आहे अमृता मोडक, स्वाती कर्वे, नेहा करमरकर आणि प्राची कोपरकर. तबला साथ अभय दातार, हार्मोनियम साथ जयंत फडके. ऐकूया तर विजयी भारत हो महान. नौजवान सैनिका उचल पावला, पुढे चला ध्वनी निनादला. नौजवान सैनिका उचल पावला, पुढे चला ध्वनी निनादला. माय देश आपुला स्वतंत्र जाहला, उच्च कीर्ती शिखरी चढविण्यास त्याजला. भातयार व्हा हुशार घोष जाहला, पुढे चला ध्वनी निनादला. शिवाजी शूर बाजी वीर बापू गोखले, प्रताप थोर समरवीर अमर जाहले. ती उदात्त भव्य दिव्य स्मर परंपरा, पुढे चला ध्वनी निनादला. टिळक केशव नरेंद्र थोर अग्रणी, रंगले स्वदेश कार्य स्वार्थ त्यागुनी. त्या समान देवमान देश आपुला, पुढे चला ध्वनी निनादला. मार्ग तव तुला जरी भयान वाटला, विपत्तीचा गिरी जरी समोर ठाकला. बेधडक तू दे धडक निफोड त्याजला, पुढे चला ध्वनी निनादला. नौजवान सैनिका उचल पावला, पुढे चला ध्वनी निनादला. पुढे चला ध्वनी निनादला. पुढे चला ध्वनी निनादला. नमस्कार श्रोते हो, आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ह्या दमदार विजयी गीताने झालीय. चला तर या नौजवान सैनिकांबरोबर आपणही पुढे पाऊल टाकूया आणि स्वातंत्र्य दिन साजरा करूया. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी, हिंदी, संस्कृत गीतं, आरती, पोवाडा यांची मैफिल रंगवूया. श्रोते हो, आपणा सर्वांना माहीतच आहे, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाचं स्मरण करत दिल्लीतल्या लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला गेला. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री राष्ट्रपती भवनातून पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रथम पंतप्रधान म्हणून पहिलं भाषण केलं. भारतातील सगळ्या राज्यांमध्ये फलक लावले गेले. भारत आजपासून स्वतंत्र झाला. हिंदी स्वातंत्र्याचा विजय असो, स्वातंत्र्य चिरायू होवो, जय हिंद. मंडळी, हा स्वातंत्र्याचा सोहळा, गुलामगिरीतून मुक्ततेचा आनंद प्रत्येक भारतीयाने अनुभवला. काय अवर्णनीय सोहळा असेल नाही अपर्णा तो? अगदी खरं आहे ग अमृता. काय अद्भुत असेल तो क्षण. त्यानंतर अगदी आजपर्यंत आपला भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून ख्यातनाम आहे. लोकशाही अर्थात डेमोक्रेसी. लोकांनी लोकांच्या हिताकरिता लोकांकरवी चालवलेले राज्य. श्रोते हो, त्याच निमित्ताने हा कार्यक्रम आज तुमच्यासाठी सादर करतोय. रसिका हो, आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा सुद्धा किती आगळावेगळा आहे नाही का? भारतीय कला, तत्वज्ञान, इतिहास आणि संस्कृती यांचा सुरेख संगम असलेला हा आपल्या सर्वांना अभिमानास्पद असा राष्ट्रध्वज. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ह्या ध्वजाचं अतिशय सूचक शब्दांमध्ये वर्णन केलंय. ते म्हणतात, ध्वजाचा वरचा भगवा रंग म्हणजे त्याग, धैर्य आणि उदासीनतेचा. उदासीनतेचा? सरोज, असं का ग म्हटलं असेल त्यांनी? आपल्या नेत्यांनी भौतिक फायद्यासाठी उदासीन राहिलं पाहिजे आणि स्वतःला देशकार्यामध्ये समर्पित केलं पाहिजे, हा त्यामागचा खरा अर्थ आहे. अरे वा. मध्यभागी येतो तो पांढरा रंग.
प्रकाशाचा, सत्याचा आणि पावित्र्याचा मार्ग दाखवणारा, योग्य आणि न्यायपूर्ण आचरणासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारा. तर हिरवा रंग कृषीप्रधान देशातील मातीशी असलेलं आपलं नातं, इथल्या वनस्पतींच्या जीवनाशी असलेला आपला संबंध दर्शवतो. निसर्गावर आपलं सर्व जीवन अवलंबून आहे याची जाणीव करून देतो तो हिरवा रंग. पांढऱ्या रंगावर खुलणारं निळ्या रंगाचं अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांग आहे. हे अशोक चक्र धर्माच्या कायद्याचं चाक आहे. सत्य, धर्म आणि सद्गुण हे या ध्वजाखाली काम करणाऱ्यांचं नियंत्रण तत्व असलं पाहिजे, असं डॉक्टर राधाकृष्णन यांनी म्हटलं होतं. ते पुढे असंही म्हणतात की हे जीवन गतिमान असावं. चाक हे शांततापूर्ण बदलाची गतिशीलता दर्शवतं. भारताने यापुढे बदलाला विरोध करू नये, पुढे जायला हवं. खरंच ग, किती विचारपूर्वक केली आहे ना या रंगांची रचना. खरंय. आणि अगदी समर्पक असा त्या रंगांमागे दडलेला अर्थही. अशीच तिरंग्याच्या वर्णनाची एक छान कविता आपल्या लहानपणी बालभारतीमध्ये होती बघ. आठवते का तुम्हाला? हो तर, तुला आठवते का? अगं, अगदी मानेला झोके देत आम्ही एक साथ म्हणायचो, तिरंगी झेंडा हा आमुचा, वाऱ्यावरती हा डुलतो, आम्ही लेकरे हिंद भूमीची, वंदन याला हे करीतो. वरी केशरी मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग खुले, चक्र भोवते वरी निळे, सत्य शांती हा शिकवितो, वंदना आम्ही हे करीतो. भारत आमुचा सुंदर देश, गंगा यमुना यांचा देश, संत महात्मे यांचा देश, आम्ही लेकरे या देशाची, वंदन झेंड्याला करीतो, वंदन झेंड्याला करीतो, वंदन झेंड्याला करीतो. वा. ए सरोज, ही कविता वी.म. कुलकर्णी यांनी लिहिली आहे ना ग? अगदी बरोबर अमृता, हां. त्यांचीच आहे ही कविता. बघा हा, म्हणजे आपला हा तिरंगी झेंडा आपल्या राष्ट्राची शान आहे असं आपण नेहमी अभिमानाने म्हणतो. हो ना. पण हा राष्ट्रध्वज आणि आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य या सगळ्याच्या मागे केवढा इतिहास आहे, नाही का ग? खरंय. अगणित अशा स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या बलिदानाने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलंय. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी, क्रांतीवीरांनी या जन्मभूमीला माते समान समजून आपले बलिदान दिले. कारण या सगळ्यांसाठी जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी अशी भावना होती. आणि तुझसाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, इतकी उच्च कोटीची अशी देशप्रेमाची भावना होती. हीच भावना जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या गाण्यातून मांडली आहे. जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है, इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है. जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है. इसके कण कण पे लिखा राम कृष्ण नाम है, इसके कण कण पे लिखा राम कृष्ण नाम है. हुतात्माओं के रुधिर से भूमि सस्य श्याम है, हुतात्माओं के रुधिर से भूमि सस्य श्याम है. धर्म का ये धाम है सदा इसे प्रणाम है, धर्म का ये धाम है सदा इसे प्रणाम है. स्वतंत्र है धरा यहाँ स्वतंत्र आसमान है, स्वतंत्र है धरा यहाँ स्वतंत्र आसमान है. जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है. इसकी गोद में हजारों गंगा यमुना झूमती, इसकी गोद में हजारों गंगा यमुना झूमती. इसके पर्वतों की चोटियां गगन को चूमती, इसके पर्वतों की चोटियां गगन को चूमती. भूमि ये महान है निराली इसकी शान है, भूमि ये महान है निराली इसकी शान है.
विजय निशान है, इसके जय पताका पे लिखा विजय निशान है। जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है। इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है, इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है। जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है। अमृता, स्वर्गाहून महान असलेल्या आपल्या मातेसमान जन्मभूमीची अखंड सेवा केलेल्या प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीकडून आपण खूप काही शिकू शकतो बघ. त्याचाच आता थोडासा मागोवा घेऊया का? खरंय. या सेनानींमधील अग्रणी असलेलं एक नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांची एक उडी स्वातंत्र्य लढा जगभर प्रसिद्ध करण्यासाठी कशी निमित्त झाली हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. हो ना. 8 जुलै 1911 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिसच्या समुद्रात मारलेली आणि अगदी त्रिखंडात गाजलेली उडी. त्या एका उडीमुळे संपूर्ण फ्रेंच सरकार हडबडून गेलं आणि त्या एका उडीमुळेच हिंदुस्थानला बराच आंतरराष्ट्रीय फायदा झाला असंही म्हणता येईल. ह्या ऐतिहासिक घटनेने भारतीय स्वातंत्र्य लढा त्रिखंडात पोहोचला. त्यामुळेच भारताच्या राजकीय घडामोडींकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं. इंग्रज सरकारची संपूर्ण जगात नाचक्की झाली, निर्भत्सना करण्यात आली आणि त्याचाच परिणाम असा झाला की ब्रिटिश राजवटीतून मुक्त झालेल्या भारताची बातमी जगभरातील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली. भारतात स्वतंत्रतेची पहाट उजाडली अशा मथळ्याखाली वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, ऑस्ट्रेलियातील कुरिअर मेल, आयरिश टाइम्स आणि इतर अनेक महासत्तांनीही भारतीय स्वातंत्र्याची दखल घेतली. म्हणजे बघा, अतिशय नियोजनबद्धरित्या दृढ निश्चयाच्या जोरावर केलेलं असीम धैर्य आपल्या सगळ्यांना हेच शिकवून जातं की योग्य वेळी योग्य कृती चांगल्या भावनेनं केली तर त्याचे चांगले दूरगामी परिणाम आपल्याला बघायला मिळतात. या संदर्भातली लोककवी मनमोहन नातू यांनी लिहिलेली एक छोटीशी कविता आठवली मला. ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, बुरुजावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला, वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, दामोदर डोले वरला, मदनलाल गाली फुलला, कान्हे रे खुदकन हसला, कान्हे रे खुदकन हसला, क्रांतीच्या केतू वरला अस्मान कडाडून गेला, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे गेले आई करता सागरास पालांडून, हनुमंतानंतर आहे ह्या विनायकाचा मान, हनुमंतानंतर आहे ह्या विनायकाचा मान. खरंच अमृता, या कवितेत भारतातील अगदी निवडक अशा काही क्रांतिकारकांचा उल्लेख आहे. पण इथे उल्लेख नसलेले असे कितीतरी ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिक आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेत. आपापल्या परीने त्यांनी जे शक्य आहे ते तन मन धनाचे योगदान आपल्याला दिले आहे आणि त्यामुळेच आज आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकतोय ही वस्तुस्थिती. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्री क्रांतिकारकांचा सुद्धा तितकाच मोठा सहभाग होता. त्याही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या स्वातंत्र्य लढ्याला सर्वतोपरी मदत करत होत्या, सहाय्य करत होत्या. केवळ स्वातंत्र्य समराच्या काळातल्याच नाहीत तर त्या आधीपासून इंग्रजांशी लढा देणाऱ्या अनेक महिला वीरांगना होऊन गेल्या. हो ग. यामध्ये पहिला मानवी बॉम्ब आणि पहिली सशस्त्र महिला तुकडी बनवणाऱ्या राणी वेलू नाचियार, राणी चेन्नम्मा, राणी शिरोमणी, राणी लक्ष्मीबाई, देवी अहिल्याबाई होळकर तसंच अनेक क्रांतिकारकांच्या नात्यातील महिलाही त्यात होत्या. भगतसिंगांची बहीण सुशीला देवी यांच्यापासून प्रभावती देवी, अम्मू स्वामीनाथन, सरला देवी, हंसाबाई पाटील, पेरिनबेन कॅप्टन, सरदार वल्लभभाई पटेल यांची कन्या अशा अनेक घरातील महिलांचं यामध्ये योगदान होतं. तसंच एकाच घरातल्या 3 स्त्रियांचं योगदान असलेली 2 कुटुंब महाराष्ट्रात होती. ती म्हणजे 3 चाफेकर बंधूंच्या 3 पत्नी दुर्गाबाई, यमुनाबाई आणि सीताबाई, तसंच 3 सावरकर बंधूंच्या पत्नी यशोदाबाई म्हणजेच येसूवहिनी, यमुनाबाई म्हणजे माई आणि शांताबाई अशा कित्येक वीरांगनांचा यामध्ये समावेश आहे. खरंच
अगं, अशाच एका वीरांगनेची माहिती मागे रोहिणी गवाणकर यांनी एका लेखामध्ये लिहिली होती बघ. वृत्तपत्रामध्ये ती माहिती छापूनही आली होती. त्या वीरांगनेचं नाव होतं सत्यभामा उर्फ पद्मावतीबाई हरोलीकर. रोहिणीताईंच्या लेखातला काही संक्षिप्त भाग आता आपण ऐकूया. 100 वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार पद्मावतीबाई. मुंबईत टिळक भक्त पित्रे कुटुंबात पद्मावतीबाईंचा जन्म 1892 साली झाला. 11 वर्षांची रमा पित्रे पुण्याच्या प्रसिद्ध घरात येऊन सत्यभामा कुवळेकर झाली. पण दुर्दैवानं तिला लवकरच वैधव्य आलं. करारी डोळ्यांची, धारदार नाकाची, केतकी रंगाची सुंदर सत्यभामा सासऱ्यांच्या पाठिंब्याने रमाबाई रानडे यांच्या सेवा सदनमध्ये शिकू लागली. महात्मा गांधींच्या पहिल्याच भाषणाने प्रभावित होऊन त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं होतं. माझ्या सत्य आणि अहिंसेवर आधारलेल्या या लढ्यात भाग घेण्यास तुम्ही समर्थ आहात. यासाठी स्त्री वर्गात जागृती करण्याची शिकस्त करा. स्त्रीचं सौंदर्य दागिन्यात नसून तिच्या सुदृढ प्रकृतीत, करारी चेहऱ्यावर आणि कर्तव्यनिष्ठेत आहे. या महात्माजींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या अंगावरचे दागिने उतरून गांधीजींच्या हातात दिले आणि आजन्म दागिन्यांना स्पर्श करणं टाळलं. स्त्री वर्गात जागृती करण्याची त्यांनी शिकस्त केली. हळूहळू गांधी प्रणित विधायक कार्यक्रमात भाग घ्यायला देखील त्यांनी सुरुवात केली. प्राथमिक परिचारिका शिक्षण त्यांना मिळालं होतं. त्याचा त्या उपयोग करीत असत. डॉक्टर इंदुमती नाईक यांच्याकडे त्यांनी सूतकताईचं शिक्षण घेतलं. शेकडो बायका बरोबर घेऊन सूत कमिटी स्थापन केली. त्यांना सूत विकून किंवा त्याची खादी विणून कमाई करता येत असे. खादी प्रदर्शनात पुणे सूत कमिटीच्या सूताला पहिला नंबर मिळाला होता. या 100 नंबरी सूताचं 9 वारी विणलेलं लुगडं बालगंधर्वांनी स्वतःसाठी विकत घेतलं होतं. अरे वा. जुनी मंडळी सांगतात, मानापमान नाटकातील गरीब वेशातील भामिनीची भूमिका करताना अनेकदा तेच लुगडं गंधर्व नेसत असत. बर. सत्यभामाबाई सूतकताई कामात पूर्ण बुडून गेल्या होत्या. 1928 साली स्वराज्य या वृत्तपत्राचे मुद्रक आणि प्रकाशक व्यंकटेश हरोलीकर यांना राजद्रोहाच्या आणि खुनाला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. तुरुंगात त्यांना कुष्ठरोग झाला आणि योग्य उपचाराअभावी तो बळावला. त्यांना शिक्षा पूर्ण न होताच सोडून देण्यात आलं. काँग्रेस कमिटीत हे कळल्यावर सत्यभामाबाई रोज त्यांच्याकडे जाऊ लागल्या. त्यांची सगळी कामं आणि शुश्रूषा करू लागल्या. लोकापवाद टाळण्यासाठी व्यंकटेशरावांनी सत्यभामाबाईंना घरी येण्यास मनाई केली. परंतु त्यांच्यासारखा देशभक्त अजून काही वर्ष जगावा, त्याला देशकार्य करता यावं हे स्वतःचं कर्तव्य समजून या उदात्त हेतूने सत्यभामाबाईंनी हरोलीकरांना लग्नाची मागणी घातली. त्यांच्या सासऱ्यांच्या संमतीने हा विवाह झाला आणि त्यांनी पद्मावतीबाई हरोलीकर या नावाने संसार सुरू केला. व्यंकटेशरावांना परिश्रमपूर्वक बरं केलं. पुढे दोघांनी मिळून अनेक वर्ष चळवळीला पूर्ण वाहून घेतलं. विधायक कार्यक्रम राबवला, ग्रामसुधारणेचं काम केलं. सोलापूर जिल्ह्यातल्या एखडपूर, मंगेवाडी या दुष्काळी खेड्यात ग्रामसुधारणेचं काम केलं. फक्त रस्ते, पाणी, शाळा, वीज अशा सुधारणा होणं या मर्यादित अर्थाने नव्हे बरं का, तर एक सुदृढ, समंजस, देशप्रेमी समाज बनवणं, प्रत्येक गाव स्वावलंबी करणं या धर्तीवर हा सफल प्रयत्न त्यांनी केला. तसंच गांधीजींच्या वचनाला अनुसरून सामान्य स्त्रीला या चळवळीत ओढण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय युवती संघ स्थापन केला. या काळात त्यांना अनेकदा तुरुंगवास, स्थानबद्धता अशा शिक्षांना सामोरं जावं लागलं. तर दुसरीकडे त्यांच्या कार्याची दखल घेऊन 1940 मध्ये त्यांची महाराष्ट्रातील पहिली सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली. 1939 साली हरोलीकर मृत्यू पावले. पण त्या दुःखातून बाहेर पडून पद्मावतीबाईंनी त्यांच्या वयाच्या 61 पर्यंत आपली विधायक कार्य चालूच ठेवली. पुढे मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या कामाचा आवाका संकुचित झाला. पद्मावतीबाई शतायुषी होत्या. त्यांनी स्वातंत्र्याची 40-42 वर्ष पाहिली. चले जाओची सुवर्ण जयंतीही पाहिली आणि त्यानंतर 1 महिन्यातच त्यांचं निधन झालं.
आपलं संपूर्ण आयुष्य त्या अगदी मानाने जगल्या. स्वातंत्र्य सैनिकांची कोणतीही मानपत्र त्यांनी स्वीकारली नाहीत. मानधनासाठी अर्ज देखील केला नाही. आर्थिक बाबतीत कोणाकडे हात पसरून माझ्या पतीने उच्च ध्येयाने प्रेरित होऊन केलेल्या त्यागाला मी कमीपणा आणणार नाही, असा त्यांचा बाणा अगदी शेवटपर्यंत होता. आपल्या कामाची पैशात किंमत करणं त्यांना मंजूर नव्हतं. अशा तत्वनिष्ठ स्वातंत्र्य सैनिक पद्मावतीबाई 100 वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार होत्या. खरंच कमालीचा त्याग आणि उच्च ध्येयाने प्रेरित झालेल्या ह्या स्वातंत्र्य सेनानी अशा कित्येक अबोल मूक समिधा स्वातंत्र्य यज्ञात वाहिल्या गेल्या त्याची गणतीच नाही. खरंच आहे ग. हो ना अमृता, आज या निमित्ताने सर्वांना फारशा माहीत नसलेल्या पद्मावतीबाईंची खूप प्रेरणादायी माहिती आपल्या सर्वांनाच मिळाली. आणि आज या स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या आपल्यासारख्या भाग्यवान लोकांनी भारताचे जबाबदार नागरिक या नात्याने भारताचा विकास हेच ध्येय मनाशी बाळगणं किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं, नाही का? अगदी खरंय. क्षेत्र कोणतंही असो, राष्ट्रविचार सर्वप्रथम हे मनात ठेवायला पाहिजे. स्वतःच्या प्रगतीबरोबरच भारताला प्रगतीपथावर कसं नेता येईल हे प्रत्येकाने पाहणं फार आवश्यक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, पर्यावरण, जलसमृद्धी, अगदी कुठलंही क्षेत्र असेल, राष्ट्राच्या प्रगतीचा सतत ध्यास घेणं हीच खरी देशसेवा ठरेल, हो ना? अगदी खरंय. आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या बाबतीत खूप समर्पक भाष्य करतात. हां, ते म्हणतात, देशातील तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे आणि राष्ट्राचं संरक्षण करू शकतील. ते नीतिमान आणि सुसंस्कारयुक्त कसे होतील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि याच बाबतीत आपले विवेकानंद काय सांगतात ऐका. हां. पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभ कवच ल्यालेले आणि सामर्थ्य नसानसात स्फुरत असलेले, दीनदलितांसाठी हृदयात अपार अशी करुणा असलेले सहस्त्र युवक युवती हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील ना, मुक्ती, सेवा आणि सामाजिक समानतेचे आवाहन करतील, तेव्हा आपला भारत देश खऱ्या अर्थाने पौरुषाने मुसमुसून उठेल. वा, अगदी खरंय. आजपर्यंत या स्वराज्याला सुराज्य करण्यासाठी अनेक विचारवंत प्रवर्तकांनी सेवाभावाच्या समिधांची आहुती ह्या यज्ञकुंडात समर्पित केली आहे आणि आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम केलं आहे. गेली कित्येक वर्ष हा यज्ञकुंड चालूच आहे आणि यापुढेही अगदी सर्वसामान्यांपासून ते सर्व क्षेत्रातील दिग्गजांकडूनही ह्यात सेवाभावी समिधा वाहिल्या जातील ह्यात काही शंकाच नाही. रसिक हो, याच अर्थाचं एक गीत आता आपण ऐकणार आहोत. सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले. सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले. लोक योग क्षेम ही राष्ट्र अभय गान है, सेवारत व्यक्ति व्यक्ति कार्य का ही प्राण है. सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले. उच्च नीच भेद भूल एक हम सभी रहे, सहज बंधु भाव हो राग द्वेष ना रहे. सर्वदिक प्रकाश हो ज्ञान दीप बाल दो, चरण शीघ्र दृढ़ बढ़े ध्येय शिखर हम चढ़े. सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले. मुस्कुराते खिल उठे मुकुल पात पात में, लहर लहर सम उठे हर प्रघात घात में. स्तुति निंदा राग लोभ यश विरक्ति चाह से,
कर्म क्षेत्र में बढ़े सहज स्नेह भाव से। सेवा है यज्ञ कुंड समिधा समहम जले। दीनहीन सेवा ही परमेष्टि अर्चना। केवल उपदेश नहीं कर्म रूप साधना। मन वाचा कर्म से सदैव एक रूप हो। शिव सुंदर नव समाज विश्व वंद्य हम गढ़े। सेवा है यज्ञ कुंड समिधा समहम जले। ध्येय महासागर में सरित रूप हम मिले। सेवा है यज्ञ कुंड समिधा समहम जले। सेवा है यज्ञ कुंड समिधा समहम जले। सेवा है यज्ञ कुंड समिधा समहम जले। श्रोते हो, प्रत्येकाने हे सेवाव्रत हाती घेतले तर आपला भारत देश नक्कीच सर्वार्थाने विश्ववंद्य होईल यात शंकाच नाही. जगातील प्राचीन संस्कृतींपैकी हजारो वर्ष जुना इतिहास लाभलेला असा आपला भारत देश. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला आणि धर्म याबाबत जगाला मोठा वारसा देणारा असा आपला भारत देश. आपल्या या प्राणप्रिय मायभूमीचे यथार्थ वर्णन करणारी एक अतिशय सुंदर रचना इथे सादर करावीशी वाटते. ही आहे जाई वैशंपायन यांनी रचलेली भारत मातेची आरती. जय देवी जय भारत माते. धन्यची झालो आम्ही आळवुनी तू ते. जय देवी नाना पर्वत राजी नाना वन जाती. अगणित सागर गामिनी सिंचन तव करती. सौराष्ट्रापासूनी गोहत्ती पुढती. नागर ग्रामीण आणिक वनवासी वसती. जय देवी धर्म श्रद्धा उत्सव रूढी अनभाषा. वाङ्मय संगीतादी कला वेशभूषा. वैविध्याने नटल्या इथल्या दश दिशा. संस्कृती परिपालक हा परिचय या देशा. जय देवी औदार्याची मूर्ती सहिष्णु ही असशी. दुष्टा निर्दालूनी रणपूर्ती करिशी. अतिथींच्याही संस्कृती सामावून घेशी. शत्रू ठेचून तुची अजरामर होशी. जय देवी प्राचीन विद्या शास्त्रे तव शाश्वत भांडार. सोहम करिते जनमन उच्चार. घर विस्तारून पेलशी विश्वाचा भार. जीवांचाही सम स्वीकार. जय देवी अमृत काळे माते अक्षर वर देई. स्वच्छ निरंजन शासन जागृत मन होई. शाश्वत ऐक्य वसावे वैविध्या ठाई. जगताच्या गुरुस्थानी सत्वर जा आई. जय देवी जय भारत माते. धन्यची झालो आम्ही आळवुनी तू ते. जय देवी धन्यची झालो आम्ही आळवुनी तू ते. जय देवी धन्यची झालो आम्ही आळवुनी तू ते. जय देवी. मंडळी, आत्ताच आपण भारत मातेच्या आरतीत ऐकल्याप्रमाणे वैदिक काळापासून आपल्या भारताच्या संस्कृतीची पाळंमुळं आढळतात. सिंधू नदी, सरस्वती नदी आणि गंगा यमुनेच्या खोऱ्यांपासून ते पार उत्तर अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली बहरलेली आपली सिंधू संस्कृती. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात ग्रीक सम्राट सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर याच्या आक्रमणानंतर ती ग्रीक सत्तेखाली गेली खरी, पण चंद्रगुप्त मौर्यांनी आणि सम्राट अशोकाने आपल्या अतुल पराक्रमाने कळसोध्याय गाठला आणि सातवाहन यांची सत्ता आणि साम्राज्य स्थापन केलं. हा भारताचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ मानला जातो. त्यानंतर अनेक परकीय आणि इस्लामी आक्रमणं भारतावर झाली, पण प्रत्येक वेळी आपल्या अतुल शौर्याने ही आक्रमणं परतवली गेली. चित्तोडचे राजपूत आणि राणी पद्मावतीपासून ते सर्व मुघल साम्राज्याच्या विरोधात उभे ठाकलेले छत्रपती शिवाजी महाराज
या सर्वांनीच प्राणपणाने पुन्हा एकदा स्वराज्य मिळवून मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू केला. त्यानंतर पेशव्यांनी, खास करून बाजीराव पेशव्यांसारख्या कर्तबगार राजकारणीने हिमालयापर्यंत स्वराज्य मिळवण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी प्राणपणाने लढाया केल्या. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मात्र मराठ्यांचं पतन सुरू झालं आणि त्याचाच फायदा घेऊन युरोपियन देश, इंग्रज, पोर्तुगाल, फ्रेंच, डच यांनी भारतात आपलं वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. आणि अखेर 1850च्या सुमारास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवलं, तर फ्रेंचांनी पॉंडिचेरी, चंद्रनगर आणि पोर्तुगीजांनी गोवा, दीव दमण, दादरा नगर हवेली हे प्रदेश हस्तगत केले. ब्रिटिशांच्या व्यापार आणि वसाहतवादी धोरणांमुळे तसंच त्यांनी भारतीय नागरिकांवर लादलेल्या अवास्तव जुलमी कायद्यांमुळे 1857 साली भारतातील प्रजेचा असंतोष वाढत गेला आणि भारतीयांनी इंग्रजांविरुद्धचा पहिला स्वातंत्र्य लढा सुरू केला. पुढचा इतिहास आपण जाणतोच. हुतात्मा मंगल पांडे, रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि इतर अनेक झुंजार वीरांनी चालू केलेला हा स्वातंत्र्य लढा लोकमान्य टिळक, भगतसिंग, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या समकालीन अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांनी प्राणपणाने चालूच ठेवला आणि स्वातंत्र्य समरावर विजयाचा अंतिम कळस चढवला तो सुभाषबाबूंच्या आझाद हिंद फौजेने. अगदी खरंय. म्हणजे बघा, स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे युनियन जॅक खाली उतरवणे आणि भारतीय स्वातंत्र्याचा तिरंगा ध्वज वर चढवला जाणे, असं केवळ ध्वज उतरवणे आणि चढवणे इतकी साधी कृती नव्हती ती. यामागे लाखो भारतीयांचे बलिदान होते. या प्रदीर्घ लढ्यात कुणी फासावर चढले, कुणी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कुणी रानावनात हिंडून भूमिगताचे जिणे जगले, असंख्य संसार उद्ध्वस्त झाले, अगणित मुलं पोरकी झाली, कितीतरी मायबापांची कूस उजाड झाली. या सर्वांच्या समर्पणाविषयीची कृतज्ञता आपण सर्वजण कायम आपल्या हृदयात जपूया. हो ग, नक्कीच अपर्णा. याच संदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्याला अभिनव भारत समारोहात काय म्हटलं होतं बघ. इतर काही कारणांनी शक्य नाही म्हणून ज्याने गंधात फूल बुडवून ते देवाच्या चरणी समर्पित करताना माझी मातृभूमी स्वतंत्र होऊ दे अशी केवळ प्रार्थना केली असेल, त्यांचं सुद्धा ह्या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठं योगदान आहे. अशा सर्व राष्ट्र संविधानचं स्मरण ह्या निमित्ताने आपण नेहमी ठेवूया आणि ह्या भारतभूमीला पुन्हा एकदा सुवर्णयुग यावं म्हणून कायम प्रयत्नशील राहूया. आपले जवान सीमेवर लढून देशाचं, आपल्या सर्वांचं रक्षण करतातच, पण प्रत्येक भारतीय नागरिकानेही आपली नागरी कर्तव्ये चोख बजावली. धार्मिक संस्कृती, रूढी, परंपरा यांचा आदर करून त्यात काळानुरूप योग्य बदल करून आध्यात्मिकता जपत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले उत्तम योगदान दिले ना, तर निश्चितच आपला प्रजासत्ताक देश जगाच्या सर्वोच्च स्थानावर असेल. अगदी खरं. या उत्तम निर्माणाच्या युगामध्ये देशाला, समाजाला योगदान देतानाच स्वतःही एक उत्तम चारित्र्यवान व्यक्ती बनणे हेही तितकेच महत्वाचे. हेच ऐकूया पुढील गीतातून. सादर करतोय निर्माणों के पावन युग में. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. अगम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. शील
विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है। सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। वसुधा का कल्याण न भूले। वसुधा का कल्याण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. हा महत्त्वाचा संदेश घेत पुढे जाऊया आणि विकसनशील भारताला विकसित भारत करण्यासाठी आपण सर्वांनीच दृढ संकल्प करूया. राष्ट्राच्या उन्नतीची इच्छा असणाऱ्या आपण सगळ्यांनी तन मन धनाने कार्यरत असणे, आपापल्या क्षेत्रात निपुण असणे अगदी महत्त्वाचं. प्रगतीपथावर वाटचाल करताना भेदभावना विसरून दुःखितांचा, दीनदरिद्री लोकांचा उद्धार करत एकमेकांना मदतीचा हात देत त्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊया आणि या ध्येयापासून विचलित न होता परंपरांचं, संस्कृतीचं रक्षण करून निरंतर गतिशील राहून एक नवा इतिहास आपण रचूया. पण ह्यासाठी काय बरं दृढसंकल्प करावा हेच सांगणारी एक संस्कृत रचना आता आपण ऐकूया. कृत्वा नवदृढसङ्कल्पं वितरन्तो नवसन्देशं घटयामो नवसङ्घटनं रचयामो नवमितिहासं. कृत्वा नवदृढसङ्कल्पं वितरन्तो नवसन्देशं घटयामो नवसङ्घटनं रचयामो नवमितिहासं. कृत्वा नवदृढसङ्कल्पम् नवमन्वन्तरशिल्पिनः राष्ट्रसमुन्नतिकाङ्क्षिणः त्यागधनाकार्यैकरताः कृतिनिपुणा वयमविषण्णाः. कृत्वा नवदृढसङ्कल्पम् भेदभावना निरासयन्तः दीनदरिद्रान् समुद्धरन्तः दुःखवितप्तान् समाश्वसन्तः कृतसङ्कल्पान् सदा स्मरन्तः. कृत्वा नवदृढसङ्कल्पम् प्रगतिपथान् नहि विचलेम परम्परां संरक्षेम. समोत्साहिनो निरुद्वेगिनो नित्यनिरन्तरगतिशीलाः. कृत्वा नवदृढसङ्कल्पम् वितरन्तो नवसन्देशं घटयामो नवसङ्घटनं रचयामो नवमितिहासं. कृत्वा नवदृढसङ्कल्पम् कृत्वा नवदृढसङ्कल्पम् कृत्वा नवदृढसङ्कल्पम्. या रचनेत विशद केल्याप्रमाणे नव्या युगाचा उदय घडवायचा असेल तर विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे आपल्यातील प्रत्येकाने युगप्रवर्तक बनणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी या सुजाण विचारांची शिदोरी देऊन आपल्या समाजात सुज्ञ नागरिक घडवण्याचं लोकजागृतीचं व्रत धरलं तर या सुख, शांती, समतेच्या नव्या लोकयुगाचा आनंद भारतवर्षाला पुढील अनेक वर्षांपर्यंत उपभोगता येईल. अगदी खरं आहे. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या गीतरचना, भारत मातेची आरती, लेख यातून भारताबद्दलचं आपलं प्रेम, अभिमान, स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या सर्वांबद्दलची कृतज्ञता आणि आदर अनुभवला.
पण हा झाला इतिहास. पुढे जाताना आपण त्यातून काय शिकतो हे महत्वाचं नाही का? अगं बरोबर आहे. म्हणतात ना, इतिहासाकडून जो काहीतरी शिकतो तो खरा द्रष्टा. खरंय. मग आपणही इतिहासातील घटनांकडे नीट डोळसपणे पाहून काय करावं, काय करू नये, कसं वागावं हे शिकूया. त्यापासून प्रेरणा घेऊन, स्फूर्ती घेऊन पुढे जात राहूया आणि भारताला बलशाली करूया. तो सदैव सर्वोच्च पदी विराजमान राहील यासाठी प्रयत्न करत राहूया. श्रोतेहो, आता आपण कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यावर पोचलोत. आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे स्वातंत्र्य समराची पहिली ठिणगी 1857च्या स्वातंत्र्य उठावामुळे पडली असे मानले जाते. दुर्दैवाने अयशस्वी ठरलेला तो स्वातंत्र्य संग्राम इतिहासात मात्र अजरामर झाला. त्या लढ्यातील एक तेजपुंज झुंजार असे व्यक्तिमत्व म्हणजे शूरवीर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. सर्व राजगुण संपन्न, युद्धकुशल अशी ही पराक्रमी राणी तिच्या सरदारांनी केलेल्या फंदफितुरीमुळे अयशस्वी ठरली खरी. जेव्हा झाशी झोपेत होती तेव्हा मी जागी राहत असे पंत, पहाऱ्यावर जळणाऱ्या एखाद्या मशालीसारखी. असे खडे वक्तव्य करणाऱ्या त्या झाशीच्या राणीने तिच्या झुंजार लढवय्या बाण्याने पेटवलेली क्रांतीची, ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या असंतोषाची मशाल पुढे तब्बल 90 वर्ष अव्याहतपणे पेटती राहिली आणि भारताला स्वतंत्र करूनच शांतावली. प्रत्येक देशभक्ताला असीम धैर्याचा, ध्येयाने झपाटून पुढे जाण्याचा अमूल्य संदेश देणारी ही थोर वीरांगना झाशीची राणी. ह्याच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं चरित्र सांगणारा वीररसपूर्ण पोवाडा शाहीर प्रल्हाद राय यांनी 19व्या शतकात रचलाय. कार्यक्रमाच्या अखेरीस तुमच्यासमोर सादर करत आहोत याच स्फूर्तिदायी, प्रेरणा देणाऱ्या पोवाड्यातील काही निवडक चरण. धन्य लक्ष्मी देवी अवतारा, धन्य लक्ष्मी देवी अवतार, परत भूवर दैत्य संहार, कराया हाती धरली तलवार, कराया हाती धरली तलवार, शत्रूचे सैन्य मारले अनिवार, शत्रूचे सैन्य मारले अनिवार, थरथरा कापती अंगल सरदार जी जी जी, थरथरा कापती अंगल सरदार जी 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 जी, स्वातंत्र्य परत घेण्याला, स्वातंत्र्य परत घेण्याला, स्वातंत्र्य परत घेण्याला, घेऊन शस्त्राला उभी लढण्याला, ऐकावं पुढं ठेवा अवधान, ऐकावं पुढं ठेवा अवधान, मर्दानी झाशी वाली भाग्यवान, मर्दानी झाशी वाली भाग्यवान, भरत भूमीचा तिला अभिमान जी जी जी, भरत भूमीचा तिला अभिमान जी 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 जी. 1857 साली क्रांतीची लाट उसळली, क्रांतीची लाट उसळली, क्रांतीची लाट उसळली. 57 साली कापाकापी केली, बिजली सम तलवार घेऊन हातात, बिजली सम तलवार घेऊन हातात, आली काली भास होतो चित्तात, आली काली भास होतो चित्तात, राणी शिरकमले उधळी गगनात जी जी जी, राणी शिरकमले उधळी गगनात जी 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 जी. काय होता राणीचा पोशाख, पायजमा अंगर खांगी, समशेर लटकली जंगी, रणदेवता किल्ल्यातून आली मर्दानी झाशीवाली, समरस होऊन या राणी, समरस होऊन या राणी, शिरे कापुनी गेली रंगुनी, लागली स्वतंत्रतेची प्यास, लागली स्वतंत्रतेची प्यास, म्हणूनच कापी शत्रू सैन्यास, म्हणूनच कापी शत्रू सैन्यास, अबला रक्षी झाशी राजास जी जी जी, अबला रक्षी झाशी राजास जी 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 जी. चंडमुंड दैत्य संहार, चंडमुंड दैत्य संहार,
चंडमुंड दैत्य संहार हरवी भूभार हाती तलवार गदगदा हलविल भूगोलास गदगदा हलविल भूगोलास देवगण पाहती तिच्या युद्धास देवगण पाहती तिच्या युद्धास आश्चर्य करील सकलास जी 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 आश्चर्य करील सकलास जी 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 चौफेर शत्रुरी साला चौफेर शत्रुरी साला चौफेर शत्रुरी साला जाग जागेला रोखुनी तोफेला ठेवली नाही पळावयासी वाट ठेवली नाही पळावयासी वाट लाल री साले वाले आटोकाट लाल री साले वाले आटोकाट बंदुकीच्या पैरी जडती अचाट जी 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 बंदुकीच्या फैरी झडती आचाट जी 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 चपलेने केली चपलाई चपलेने केली चपलाई गमे नवलाई कापी ठाई ठाई येई जी तुकडी पुढे लढण्यास येई जी तुकडी पुढे लढण्यास हरविते राणी शत्रूचा माज हरविते राणी शत्रूचा माज आणि पलटणी केलं तिथे ठार जी 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 आणि पलटणी केलं तिथे ठार जी 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 लक्ष्मी म्हणे भरत भूमीचे लक्ष्मी म्हणे भरत भूमीचे लक्ष्मी म्हणे भरत भूमीचे हिंदू तख्ताचे शिवरायांचे फेडावे थोडे तरी ऋण आज फेडावे थोडे तरी ऋण आज म्हणा जय श्री शिवाजी महाराज म्हणा जय श्री शिवाजी महाराज म्हणा जय श्री शिवाजी महाराज फडकवा झेंडा शौर्याचा आज जी 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 आणि अशा तऱ्हेने राणी लढली स्वतःच्या पुत्राला पाठीशी बांधून ती वीर रागिणी शत्रूवर तुटून पडली अन्यायाचा प्रतिकार करण्याची स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची स्फूर्ती सगळ्या जगताला देऊन गेली तिच्या या उत्तुंग प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय भारत वंदे मातरम रसिका आत्ताच आपण ऐकत होता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम विजयी भारत हो महान. लेखिका अपर्णा मोडक त्यांच्यासह भाग घेतला होता अमृता मोडक, स्वाती कर्वे, नेहा करमरकर आणि प्राची कोपरकर. तबला साथ अभय दातार, हार्मोनियम साथ जयंत फडके. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे यांनी आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.